सध्याचे भाजप नेते नारायण राणे साहेब हे काय बोलले हे तुम्हीच ऐका आणि जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता आहे हे तुम्ही ठरवा। साहेब काय म्हणतात ते बघा। भारतीय जनता पक्षाची सत्ता ज्या राज्यात आहे तिथे भ्रष्टाचार नाही असं मोदींनी सांगावं, नितीन गडकरींनी सांगावं। हे सगळे सत्तेत माझ्याबरोबर होते युती सरकारमध्ये, तेव्हा भ्रष्टाचार यांनी केला नाही म्हणून सांगावं। त्यामुळे भ्रष्टाचार खऱ्या अर्थाने मी तर सांगेन या देशात कोणत्या पक्षाकडे भ्रष्टाचार जास्त करणारी प्रवृत्ती असेल ते भारतीय जनता। दलाल गुंड सगळे आज भाजपचे पदाधिकारी पदावर आले। उद्या दाऊद बोलला ना परत मुंबईत येतो, तो येईल, सरेंडर होईल, बाहेर आला बीजेपीत प्रवेश करेल, मंत्रिमंडळात केव्हा येईल कळणार नाही। ही परिस्थिती पण होऊ शकते, ही परिस्थिती होऊ शकते, कारण यांना आपली खुर्ची खायला राहावी, जनता लोक सहकारी जाऊ देत। बुलेट ट्रेन नाही विदर्भात देवेंद्र नेत, मला सांगा मोदींना बुलेट ट्रेन न्या तुम्ही विदर्भात नाही, ती गुजरातमध्ये सुरतमध्ये नेत आहेत। मुंबईचे उद्योग तिकडे जावे हे प्रयत्न चाललेले आहेत का? डायमंड व्यापारी सगळे सुरतला गेलेत। त्यामुळे महाराष्ट्राचं नाही मुंबईचं महत्व कमी करण्याचं काम मोदी करतायत आणि त्याला साथ देवेंद्र फडणवीस देत। त्यामुळे मोदी साहेब फक्त ते लोकांना दिशाभूल करणं एवढंच काम करतायत। एका बाजूला मुंबईचं महत्व कमी करायचं, मुंबईतले उद्योगधंदे घेऊन जायचं, इथले उद्योगधंदे गुजरातमध्ये न्यायचं आणि महाराष्ट्र जागतिक पातळीचं मी राज्य बनवीन, हे सगळं मला वाटतं सगळं खोटं नाटक बोलण्याचा जे प्रयत्न। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। राजकारण कट्टा।